MRTP ॲक्ट 1966 नुसार बांधकाम परवानगी घेऊन त्याचा बांधकाम आराखडा मंजूर करून शासकीय पद्धतीने आणि नियमांच्या अधीन राहून हे सर्व बांधकामं व्हावीत याबद्दल आपण वारंवार सूचना केलेल्या होत्या. परंतु त्यामध्ये फार प्रमाणात वाढ होत असल्याचं निदर्शनास आलं होतं. अशाही तक्रारी होत्या की काही इलिगल ॲक्टिव्हिटीज करणारे जे नागरिक आहेत ते या चाळींमध्ये वास्तव्यास येत आहेत. या बाबतीमध्ये सर्वे करण्यात आला आणि आता प्राथमिक स्तरावरती 6 सर्वे नंबर्सवरती ही कार्यवाही करण्यात आलेली आहे. अंदाजे 100 ते 120 चाळींच्या खोल्यात त्यांचं अतिक्रमण निष्कासनाची कार्यवाही आज होते. यांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये कायदेशीर नोटीस देण्यात आलेली होती आणि त्याचे खुलासे मागवण्यात आले होते. परंतु या चाळधारकांनी चाळ व्यावसायिकांनी कुठलाही त्याचा खुलासा नोटीस आधी दिलेला नव्हता आणि नोटीसची मुदत संपून त्याच्यामध्ये आपण असा त्यांना एक इशारा दिला होता की आपण हे निष्कासन स्वखर्चाने करावं, अन्यथा त्याचं निष्कासन शासकीय यंत्रणेकडनं करण्यात येईल आणि त्याची शासकीय भरपाई वसूल करण्यात येईल. परंतु त्याला कुठलीही दाद न दिल्यामुळे नाविलाजाने आज प्रशासनाला ही कारवाई करावी लागली आहे. इथून पुढे वांगणी शहर आणि त्याचा जो परिसर आहे या सर्वच भागाचा इत्थंभूत सर्वे केले जाणार आहे. सर्वे करून त्यांना MRTP अंतर्गत नोटिसेस दिल्या जाणार आहेत आणि जी काही अनधिकृत बांधकामं असतील त्यांची निष्कासनाची कारवाई भविष्यात केली जाणार आहे. त्याच्यामुळे माझं तहसीलदार म्हणून सगळ्यांना आव्हान आहे की आपण कायदेशीररित्या अर्ज करावा, परिपूर्ण कागदपत्र सादर करावीत आणि बांधकाम परवानगी करून नंतरच आपल्या जागेचा विकास करावा. इथून पुढेही अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांवरती अशीच कार्यवाही भविष्यातही केली जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी.